विदर्भातल्या वाढत्या तापमानाचा संत्रा बागांना चांगलाच फटका बसतोय। वाढत्या तापमानाचा अमरावतीमधल्या संत्रा बागांवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। तापमान सहन न झाल्यानं झाडांवरील संत्रा हा गळून पडतोय। संत्रा गळून पडल्यानं विदर्भातील शेतकऱ्यांचं कोट्यवधींचं नुकसान होत आहे। स्वप्नील उमाप आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। स्वप्नील, उन्हाचा कडाका वाढलेला आहे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। नक्कीच वृषाली, काल अमरावतीचं तापमान जर आपण पाहिलं तर 44 अंशाच्या वर गेलेलं आहे। दुसरीकडे एप्रिल महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस झाला, या अवकाळी पावसानं अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं 137 कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे। आणि आता पुन्हा उन्हाचा पारा वाढला आणि त्यामुळे जे आहे ते झाडावरील आंब्या बहारातील संत्र जे आहेत ते अक्षरशः संत्रा बागांमध्ये गळून पडत आहे। दुसरीकडे झाडाचे पानं पिवळे पडायला सुरुवात झालेली आहेत। अशा पद्धतीनं जे आहे ते संत्र्याच्या डांग्या सुकायला सुरुवात झालेली आहेत। मोठा परिणाम जो आहे तो तापत्या उन्हाचा या विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर झालेला आहे। वरुड मोर्शी भागामध्ये सर्वाधिक संत्र्याचं उत्पादन घेतलं जातं आणि त्याच भागात मी आहेत। आपण बघू शकतो शेतकऱ्यांकडे जे संत्रा हे गळून पडलेले आहे झाडावर आणि मोठं नुकसान झालेलं आहे। संत्रा उत्पादक शेतकरी आपल्या सोबत आहेत। काय सांगणार, नुकसान होत आहे संत्र्याचं? एप्रिल महिन्यापासून सतत तापमानात बदल होत आहे। कधी पाऊस, कधी ऊन, मोठ्या प्रमाणात ऊन, थंडी, यामुळे बागा नष्ट होण्याच्या मार्गावर होत चाललेल्या आहे। त्यामुळे संत्र्याचं पीक हे आपल्या विदर्भामधून नष्ट होईल का ही भीती आम्हाला होत आहे आणि मोठ्या प्रमाणात खर्च होऊन त्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होत नाही आहे। काय उन्हाचा फटका बसतो? तुम्ही युवा शेतकरी आहेत। एप्रिल महिन्यामध्ये वादळी वाऱ्यासह भरपूर मोठा पाऊस नेरपिंगळीमध्ये झालेला होता। त्याच्यामुळे जे लहान प्रमाणात जे संत्रा फळं होती ते वादळी वाऱ्यासह जमिनीवर येऊन पडली। त्याच्यामुळे आर्थिक नुकसान भरपूर झालेलं आहे। तसंच आता एप्रिल महिना निघून गेला, मे महिना चालू आहे। मे महिन्यामध्ये तापमान एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं आहे की 44 अंशाच्या वर तापमान गेलेलं आहे। त्याच्यामुळे संत्रा झाडावरची जे पत्ती आहे ते पत्ती करपून आणि संत्रा फळे पिवळे पडून ते जमिनीवर पडत आहे। अशा प्रकारचे फळं जे आहे ते पिवळे तापमानामुळे पिवळे पडून जमिनीवर पडत आहे। तर माझी अशी विनंती आहे की शासनाने जो पीक विमा काढलेला आहे शेतकऱ्यांनी, त्या पीक विम्याची भरपाई शासनाने द्यावी ही विनंती करतो मी शासनाला। पीक विम्याच्या भरपाईची मागणी जी आहे ती वृषाली शेतकऱ्यांनी केलेली आहे। मोठं नुकसान या तापमानामुळे सध्या अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं होत आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद स्वप्नील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।